मेस्सी साहेबांनी त्यावेळेस कल्पनाही केली नसेल की त्यांच्या खुशीतलं हे 6 महिन्याचं बाळ एक दिवस त्यांच्या विरुद्धच वर्ल्ड कप फायनल खेळ. विश्वास बसत नाहीये ना. ही गोष्ट आहे 19 वर्षाच्या लमीन यमालची. 2007 साली त्याचा जन्म बार्सिलोनामध्ये झाला. वडील मोरोक्कोचे, आई इक्वेटोरियल गिनीची. पण घरची परिस्थिती इतकी बिकट की त्यांना घरभाडं भरणं सुद्धा जमत नव्हतं. आणि अशा कठीण प्रसंगात 2 शेजारी प्रत्येक वेळेस धावून यायचे आणि त्यांचं नाव होतं लमीन आणि यमाल. आणि त्यांचे उपकार आयुष्यभर लक्षात राहावेत म्हणून आपल्या मुलाचं नाव ठेवलं गेलं लमीन यमाल. तो लहानाचा मोठा झाला बार्सिलोनाच्या रोकाफोंडा या वस्तीत, जिथे सर्व निर्वासित लोक राहायचे. आज जगभर लाखो लोक त्याचं नाव घेतात, पण प्रत्येक गोल नंतर तो हातांनी 304 हा नंबर दाखवतो. कारण 304 हा त्याच्या वस्तीचा पिनकोड होता. जग बदललं, स्टेडियम बदलली, पण लमीन यमाल अजूनही त्याच्या मातीशी जुळून राहिला. आणि आता या गोष्टीतला सर्वात मोठा ट्विस्ट, लमीन फक्त 6 महिन्यांचा होता. युनिसेफच्या एका चॅरिटी लॉटरीमध्ये त्याच्या कुटुंबाचं नाव निघालं. त्या कार्यक्रमात एका फोटोग्राफरने मेस्सी छोट्या यमालला अंघोळ घालतानाचा फोटो टिपला. तेव्हा तो फक्त एक साधा फोटो होता, कोणतंही कनेक्शन नव्हतं, कोणीही विचार करून तो फोटो काढलेला नव्हता, फक्त एक योगायोग होता. पण काही वर्षांनंतर जेव्हा लमीन यमालने फुटबॉलच्या जगात इतिहास घडवायला सुरुवात केला, तेव्हा तोच फोटो पुन्हा जगभर व्हायरल झाला. आणि आज त्या फोटोत मेस्सीच्या कुशीत असलेलं ते 6 महिन्यांचं बाळ आज त्याच मेस्सी समोर वर्ल्ड कप फायनल मध्ये खेळतंय. जिथून गोष्ट सुरू झाली होती तिथेच नियतीने पुन्हा दोघांना समोरासमोर उभं केलंय. फुटबॉलमध्ये फक्त गोल होत नाहीत, इथे अशा कथांना जन्म मिळतो. आज दोघेही एकमेकांसमोर आहेत. 19 वर्षाचा लमीन यमाल आणि लास्ट डान्स लिओ मेस्सी. तुम्ही कोणाला सपोर्ट करताय?